हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म सद्गुरु श्री कृष्णदेव बाबा की जय. सद्गुरु श्री विठ्ठलनाथ महाराज की जय. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्वमस्यादिलक्ष्यम् एकम नित्यं विमलमचलं सर्वाधि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता आत्मप्रभा निचनवी करोनिया ठाण दिवी जो इंद्रिया ते चोरून जीवी तयाशीच फावे येथ श्रवणाचे नि पांगे वीन श्रोतया होवावे लागे हे मनाचे निजांगी भोगीजे का. चिंतना करता निवडलेली ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरी 6वा अध्याय 6व्या अध्यायातील 23व्या क्रमांकाची ही ओवी आहे. अगदी प्रारंभालाच श्री गुरूंचं वर्णन करून ज्ञानराज माऊली या ठिकाणी आत्मबोधावर आरूढ होण्याकरता जीव ब्रह्माचं ऐक्य होण्याकरता किंबहुना स्वरूपाची ओळख होण्याकरता पर्याय सांगतात. हा पर्याय का निवडला याच्या पाठीमागची पार्श्वभूमी अशी आहे. या जगताकड ज्यावेळेस दृष्टिक्षेप टाकला किंवा त्यांच्या जीवनपटाकड आपण निरीक्षण जर केलं तर या जगतामध्ये दुःखाची व्यावृत्ती होत असताना तुम्हा आम्हाला देखील दृष्टोत्पत्तीस येते, नजरेस येते. आणि बारकाईने विचार केला, कथाच्या अनुषंगाने जर विचार केला, संजयानं प्रश्न विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत असताना किंवा संजयाला जो प्रश्न विचारलेला आहे कोणी धृतराष्ट्रानं, धृतराष्ट्र हा मोहाने दुःखाने लिगडीत झालेला अशा प्रकारचा अंधकारामध्ये डुबलेलं व्यक्तिमत्व. त्याच्या समोर फक्त त्याचा संसार, त्याचा प्रपंच, त्याचे मुलं एवढंच त्याच्या नजरेसमोर होतं. तो इतका मोहाने ग्रस्त झालेला होता. चांगलं काय आणि वाईट काय याचा निवाडा करण्याची बुद्धी त्याची काय झालेली होती, मलिन झालेली होती. युद्ध क्षेत्रावर गेलेले माझे आणि पंडूचे मुलं काय करतात हा प्रथमतः प्रश्न विचारलेला आहे. मामका पांडवा सैन्य किम कुर्वत संजयाला प्रश्न विचारलेला आहे. रणक्षेत्रावर गेलेले पंडूचे मुलं आणि माझे मुलं काय करतात, त्यांच्यामध्ये काय संवाद चाललेला आहे याविषयी प्रश्न विचारलेला आहे. आणि सांगता 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 6व्या अध्यायाला सुरुवात झाली. आणि मग त्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत असताना संजय सांगतात, इतका आनंद झालेला आहे संजयाच्या अंतकरण वृत्तीला का पुसता सोय नाही. काय कोण
जन्माची पुण्याई माझी फळाला आली आणि ही दिव्य दृष्टी महर्षी व्यासांनी मला अर्पण केली आणि किती मी भाग्याचा आहे. म्हणून तर त्यांच्या मुखातून सहज उद्गार निघाले, सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे, की तेच अवसरी पाहुणे पातलो आम्ही. एवढं मोठं ही वाङ्मयीन सेवा किंवा वाङ्मय उच्चार भगवंताच्या मुखातून अर्जुनाला बोध होत आहे, परंतु ते ऐकण्याचं परम भाग्य माझ्या वाट्याला आलेलं आहे. कोण्या काळातली पुण्याई माझी फळाला आलेली आहे. तद्वत या धन्येश्वर शिवालयामध्ये सुद्धा कोणत्या जन्माची आपली पुण्याई फळाला आलेली आहे. कोण जाणे कोणा घडे उपासना, ही उपासना प्राप्त होण्याकरता किंवा या परमार्थ क्षेत्रामध्ये रममान होण्याकरता आपलं पुण्य फळाला आलं. कृष्णदेव बाबासारखा महात्मा तुम्हा आम्हाला मार्गदर्शन करता करता त्यांनी आपला देह भगवत स्वरूपामध्ये अर्पण केला. त्यांची धुरा सांभाळत सांभाळत हरिभक्ती परायण गुरुदास नवनाथ महाराज यांनीही ती धुरा सांभाळली. सांभाळता सांभाळता तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन त्यांनी त्यांची आपली प्राणज्योत अनंतामध्ये भगवत स्वरूपामध्ये विलीन केली. परम भाग्यानं धर्म अर्थ काम मोक्ष चार पुरुषार्थाचं वर्णन करणारा किंबहुना मोक्षाची प्राप्ती करून देणारा महात्मा तुम्हा आम्हाला अनायासेच या ठिकाणी प्राप्त झाला. आणि हे प्राप्त होण्याकरता सुद्धा पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो, आजी फिटले माझे कोडे बहुत जन्माचे साकडे. म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुद्धा हा योग प्राप्त झाला. जसा अर्जुनाच्या आणि भगवंताच्या संवादाच्या निमित्तानं किंवा राजा धृतराष्ट्राला ऐकण्याच्या ईर्षेनं या ठिकाणी बघण्याचा सांगण्याचा योग जसा संजयाला प्राप्त झाला, तसा योग तुम्हा आम्हाला या ठिकाणी अनायासेच प्राप्त झालेला आहे. यथार्थ स्वरूपाने हे ज्ञान तुम्हा आम्हाला पचनी करण्याकरता जसं दह्यामधून जसं लोणी निघावं, त्याप्रमाणे परमार्थ करता करता असार असणाऱ्या या आपल्या संसारातून संघर्ष करता 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 कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे, या न्यायानं आपल्या प्रपंचातून नाही का क्षण एक बाहेर निघून आपण या परमार्थ क्षेत्रामध्ये नतमस्तक होतो, नम्र होतो आणि आपलं जीवन उज्ज्वल करण्याकरता महात्मे किंबहुना देवा या ठिकाणी हजर आहे. आणि त्यांच्या मार्गदर्शनाने संपन्न होत असणारा हा 18 वर्ष सप्ताह अविरतपणे या ठिकाणी चालू आहे. आणि या दधनेश्वर शिवालयामध्ये बाबांनी महर्षी दधीजी ऋषींची या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा केली आणि आपल्याला संधी, सुवर्ण अशा प्रकारची संधी प्राप्त झालेली आहे. निमित्त आहे महाशिवरात्रीचं, निमित्त आहे सर्व भक्त समुदाय एका ठिकाणी आणण्याच्या ईर्षेनं केलेला हा त्यांचा प्रयत्न चिरकाल टिकून राहणार आहे. आणि ते टिकवण्याकरता फक्त आपण आपली वाटचाल योग्य रीतीनं करणं गरजेचं. महाजनो एन गतः पंथा, मोठे लोक ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपण सद्भावनेनं जर जाण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच नक्की आपण नका का मुक्त होईना, नका का मोक्ष पावेना, निधन त्या मार्गाला जर जाण्याचा प्रयत्न केलेला असेल, आपण त्या मार्गाने जर चालत असेल तर नक्कीच आपल्याला त्या विश्रांतीचा ठिकाण आपल्याला जरी मिळालं नाही तरी कळाल्याशिवाय मात्र
राहणार नाही. म्हणून येन केन प्रकारे, कोणत्याही प्रकारे असो, आपण त्या ठिकाणी ते प्राप्त करून घेण्याची गरज आहे. झालो सन्मुख तो कायसा, संत चरण पावलो, आजी फिटले माझे कोडे. म्हणून या मार्गाने जर आपण जाण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपण त्या ठिकाणी पोहोचल्याशिवाय राहणार नाही. फक्त अंतःकरणामध्ये तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा पांडुरंग, हा अंतःकरणामध्ये भाव असणं गरजेचं आहे. वर्णन करत असताना माऊलींनी अनेक प्रकारे वर्णन केलेले आहे. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरते. सगळं ठीक आहे, भगवंताची माया तुम्हाला आम्हाला कळणार नाही, पण मी तर म्हणेल संतांकडे जर बघितलं तर कळाल्याशिवाय राहणारच नाही. कारण संत काय करत असतात, अहितापासून काढिती, हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. तुमचा आमचा उद्धार होण्याकरता ज्या महात्म्यावर आपण अहम वाचा चित्त आणि अंग अशा प्रकारचे संकल्पित केलेले आहे, तो महात्मा आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. परंतु आपल्या अंतःकरणामध्ये भाव मात्र तसा होणं गरजेचं आहे. माऊली सांगतात, तरी झडझडोनी वहिला निग, ये भक्तीची या वाटे लाग, जिये पावशी अव्यंग निज धाम माझे. माझ्या स्वरूपाला तुला प्राप्त व्हायचं आहे ना, तर अंग झटकून मोकळा हो. आणि ही मायेला आपण सोडण्यालाच तयार नाही महाराज. मायेनं आपल्याला पकडलेलं नाही. माया ही आपल्याला त्रास देणारी नाही. माया त्रास का देते? कारण आपण तिच्या पाठीमागं लागलेलो आहोत, नाही का. माया डाकीन गरजत फिरती, विकल्प वाघ गुरु करती, कैसे होईल आता, नाही का. हे पाठीमागं लागलेले दारुण अशा प्रकारचे आहेत, भक्ती मार्गामध्ये प्रतिबंध करणारे आहेत. म्हणून तो भक्ती मार्ग जरी कठीण म्हणत असले, सुळावरील पोळी जरी असेल, तर ज्या ठिकाणी अंतःकरण साह्य झालेलं आहे ना, त्या ठिकाणी कसल्याच प्रकारची उणीव नाही महाराज. रात्री गोड चिंतन मानलं, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. मार्मिक चिंतन मांडलं रात्री. देवाला काय लागतंय बोलून गेले महाराज. देवा कारणे भाव तस्मात, द्यावे न लगे फारसे वित्त, झाले एक चित्त तरी बहुतची सांगितलेलं आहे. आणि ते प्राप्त होण्याकरता या ठिकाणी तुम्हा आम्हाला संधी प्राप्त झालेली आहे. सप्ताहाचं अखंड हरिनाम सप्ताहाचं हे निमित्त आहे, प्रयोजन आहे. परंतु त्याच्या पाठीमागचा उद्देश, ज्यांनी नियोजन केलं, ज्यांनी प्रयोजन आखलं, त्यांचा उद्देश फक्त एकच आहे, माझे भोळे भाबडे जे भक्त आहेत त्या भक्तांचा उद्धार व्हावा. श्रीकृष्णाला, भगवंताला गोकुळामध्ये दही मिळत नव्हतं काय, अन्न मिळत नव्हते काय, वाळवंटामध्ये जाऊन काला करण्याचं कारण काय होतं? तिथं एकत्र जावं आणि सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र कराव्या आणि मग सगळ्यांना तृप्त होईपर्यंत येथेच जेवण घालावं. याच्या पाठीमागचा उद्देश काय होता? माझे लंगडे पांगळे आंधळे जे भक्त आहेत, त्या भक्तांना भगवत स्वरूपाची गोडी लागण्याकरता येन केन प्रकारे होते या नादामध्ये आले पाहिजे. म्हणून फराळाच्या मिशे वाईसावे येवोनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. त्यांनी अट्टहास केलेला आहे. जेवणाच्या निमित्ताने का होईना, पण एवढा समाज या ठिकाणी जमा होतोय. काही जेवायलाच येतात, काही ऐकायलाच येतात, काही बघायलाच येतात. जो तो ज्याचा त्याचा विषय आहे महाराज. आपण काय घ्यायचं आहे हे आपल्या अंतःकरण वृत्तीवर, आपल्या ठेवणीवरचा अवलंबून आहे. म्हणून चिंतना करता निवडलेली जी उभी आहे, आता आत्मप्रभा नीच नवी,
आत्मप्रभा म्हणजे प्रकाश, आणि प्रकाश म्हणजे दिशा. दिशा म्हणजे ऊर्ध्व दिशा, अधो दिशा, मध्य दिशा, दिशा अनेक आहेत. परंतु या ठिकाणी संजयाने जे विचार मांडलेले आहेत, ज्ञानोबा रायांना ते विजय कसे, ते विचार कसे रेखाटलेले आहेत पहा. माझा मराठाची बोल कौतुके, अमृताचेही पैजा जिंके, अमृतालाही माग सारेल, अशी माझी या हरिनामातली गोडी आहे. म्हणून भगवत चिंतना करता, हरिनामाच्या भजनामध्ये जाण्याकरता सुद्धा अंतकरणातून गोडी निर्माण होणं गरजेचं आहे. एक गवळण भगवंताचं वेळ तिच्या अंतकरणाला लागलं, आणि ती गवळण पाण्याचं निमित्त करून हो भरलेला हांडा मोकळा केला घरातला, आणि मोकळा करून पाण्याचं निमित्त करून दुडीवर दुडी गवळणी साथी निघाल्या, विकिता गोरस म्हणू विसरल्या. आणि काय म्हणू लागल्या, गोविंद घ्या कुणी, दामोदर घ्या गे, तव तव पाहती. हो, म्हणून अंतकरणामध्ये इतकं वेळ लागलेला आहे. वेडी झाले, वेडी झाले, पुढं काय, वेडियाच्या गावा गेले, वेडी झाले, वेडी. कोण वेडी झालेली आहे? बाई नाही महाराज, अंतकरण वृत्ती वेडी झालेली आहे. आणि ती अंतकरण वृत्ती वेडी झालेली ती भगवत नामाकडे जाण्याकरता, चिंतना करता इतकी उतावीळ होते. भरीला उलंडोनी रीता करी घट, मिस पाणी याचे लागली से चट, हो तरी धडधडा उसंतुनी चाले वाट, केव्हा माझा तो गोविंद मला भेटेल. अगदी आनंदाने बेहोश होऊन, निर्लज्ज होऊन भगवंताला पाहण्याकरता, अवलोकन करण्याकरता जशी ती निघालेली आहे, तसं अंतकरणातून आपण नुसतं कीर्तनाला जायचंय का, फराळाला जायचंय का, तिथलं मजा पाहायला जायचंय, या उद्देशाने नाही जावं महाराज. हो, मला मुक्त व्हायचंय म्हणून जावं. श्रवण करण्याकरता, श्रवणार्थाने या ठिकाणी अनेक बसलेले आहेत, परंतु नाही कान तये ठाई. जर कान त्या ठिकाणी नसेल, जवळ येऊन बसलेला आहे, महाराजांच्या समोर आहे, परंतु चित्तामध्ये जर हो नाही का, माझे कांदे खुरपायचे राहिले, माझं अमकं राहिलं, हा भाव अंतकरणामध्ये जर असेल, तर ती संधी प्राप्त होणार नाही. म्हणून मनाची या एकनिके देखलिया गोडीच्या ठाया सोके, म्हणून आत्मस्वरूप कौतुके, जावीत जाई जे. हो, म्हणून अंतकरणाला गोडी लागण्याकरता, अंतकरण नावाची, रात्रीचाच विषय पहा, अंतकरण नावाची ठेवण नाही कुठं, नाही का. मन बुद्धी चित्त अहंकार हे चित्त चतुष्टय सांगितलेले आहेत. परंतु ज्या ज्या अनुषंगाने आपण विचार करू, त्या त्या अनुषंगाने त्या चित्त चतुष्टयाचा वापर होतो. हे सगळे चित्तावर अवलंबून आहे. म्हणून त्या चित्तामध्ये भगवंत विराजमान होण्याकरता कोणती गवळण आहे? हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त, बारवित विसरले, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा. या ठिकाणी ती गवळण सगळंच काही विसरलेली आहे. घराकडे जायचं आहे, पण कसं जावं घराकड, नाही का. चिंतन करता 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 पाणी भरण्याचं काम करणाऱ्या शांतामाई
माधुगिरीचं काम करायच्या. पाटीमध्ये भाकरी भरल्या, कालवण घेतलेलं आहे. प्रत्येकी जणीकडून एक एक भाकर घेतली, 2-2 भाकरी घेतल्या, पाटीमध्ये घातल्या. नामचिंतनाचा जोर आहे. सखयानंद स्वामींची उपदेश घेतलेला आहे आणि उपदेश घेऊन नाम साधना करते आहे. नाम साधना करता करता हो त्याच भाकरी पाटी डोक्यावर घेतली आणि निघालेली आहे. रात्रीचा समय आहे, अंधार पडलेला आहे. तिच्या घराकडे जाण्याकरता ज्या वेळेस निघाल्या त्यावेळेस अंधार पडलेला आहे आणि ती पाटीची भाकरी घेऊन जाता जाता एका साबरीच्या बेटामध्ये पडल्या गेल्या. परंतु त्या ठिकाणी नाम साधनेवर अरुळ असल्यामुळं साबरीच्या फणीला किती काटे असतात मोजता येणार नाही. पण त्या साबरीच्या बेटावर पडल्या आणि तरी सुद्धा त्यांच्या अंगामध्ये एक सुद्धा काटा मोडला नाही. ही नाम साधनेची काय ताकद आहे. म्हणून नाम साधना करण्याकरता, चिंतन करण्याकरता एक दिशा सापडणं गरजेची आहे आणि ती दिशा आम्हाला सापडलेली आहे. कर्म धर्म संयोगाने ती दिशा सापडून देणारा महात्माही आमच्या प्रारब्ध वशामध्ये हजर आहे. परंतु आपण या ठिकाणी असून सुद्धा हजर नाही महाराज. जर दूध प्यायचं असेल, वासराला जर दूध प्यायचं असेल तर त्या वासरानं गाईला हुमणा मारणं गरजेचं आहे. हुमणा जर मारला नाही तर त्याला ती गाय दूध देणार नाही महाराज. म्हणून बिरडं तू सोडलं बिरडं बिरडं फुटलं का नीट जसं ते वासरू गाईच्या स्तनाला हुमणा मारतं आणि गाय धामाधामा पाहणा सोडते आणि पाहणा सोडल्यानंतर ते वासरू जसं शेपूट त्या गाईच्या मुखावर मारून जसं त्या ठिकाणी यथेच त्या दुधावर ताव मारतय, त्याप्रमाणे आपण जर त्या साधूकडे गेलो आणि साधूला प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर ते नक्कीच दिल्याशिवाय राहणार नाही. पण आम्हाला प्रश्नच निर्माण होत नाही, ही फार मोठी समस्या आहे. कधी आपणच आपल्याला विचारा, आपण महाराजांकडे येऊन या ठिकाणी येऊन कधी प्रश्न विचारलेला आहे काय? नाही महाराज. बाबांच्या मंदिरात तुम्ही जाऊन बसले आणि त्या ठिकाणी बसून त्यांच्याकडे तोंड करून बसा आणि त्यांना आपल्या मनातला प्रश्न विचारा. त्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. परंतु आम्ही प्रश्नच विचारित नाही महाराज. आणि त्याच प्रश्नाचं उत्तर देण्याकरता देवा हजर आहेत. परंतु आम्हाला प्रश्नच पडत नाही. या ठिकाणी जो प्रश्न पडलेला आहे ते धृतराष्ट्राला पडलेला आहे. तो माया मोहामध्ये गुंतलेला आहे. पण गुंतलेला असून सुद्धा त्याला प्रश्न पडलेला आहे. कशाचा प्रश्न पडलेला? स्वस्वरूपाचा नाही, स्वस्वरूपाचा विसर पडलेला आहे. आणि त्या विसराचं जे विस्मरण झालेलं आहे त्याचं विस्मरण होणं गरजेचं आहे. ते काही केल्या होऊ देत नाही आणि ते होण्याकरताच तर ते या ठिकाणी हजर आहेत महाराज. जसं प्रपंचामधली वस्तू पूर्ण करण्याकरता, अपूर्णता पूर्ण करण्याकरता आम्ही जसे धराडीनं कार्य करण्याकरता तयार होतो, तसं परमार्थामधलं कार्य करण्याकरता आपण कधी धराडीनं तयार झालो आहोत का? नाही ना. प्रश्न विचारलाच नाही तर उत्तर कसं मिळेल? आम्ही नाम साधना केलीच नाही, चिंतन केलंच नाही तर अनुभूती कशी येईल? लग्न झालं पण सासरी नांदायलाच गेली नाही, अपत्य कसं होईल? होणार नाही महाराज. म्हणून जर तुझं व्हावा आहे देव, तुला जर देव आपलासा व्हावा वाटतोय ना तर तू देव माझा आहे असं म्हण ना. मी तर देवापासून भिन्न आहे हा भाव आपला जागृत आहे. देवभाव निर्माण होण्याकरता या ठिकाणी माऊली सांगतात, आता आत्मप्रभा निच नवी.
दिशा दोन आहेत, एक नित्य ज्ञानदृष्टी आणि एक अनित्य ज्ञानदृष्टी. आपण अनित्य ज्ञानदृष्टीच्या पाठीमागे लागलेलो आहोत का नित्य ज्ञानदृष्टीच्या पाठीमागे लागलेलो आहोत? देव आपलासा व्हावा असं मला वाटतंय, प्रत्येकाला वाटतंय, तेव्हा सोहमचं स्मरण करणं गरजेचं आहे. सोहम सोहम सारखा सोहमचा ध्वनी जर आपण उच्चारत राहिलो तर अहमचं निधिध्यासन होईल आणि अहमची निवृत्ती झाली, देहोहम जर गेला तर सोहम तयारच आहे महाराज. मला सोडा मला सोडा, अरे तुला धरलेलंच नाही कोणी, सोडा काय म्हणतो, तू मोकळाच आहे. मग मुक्त होत नाही का? होत नाही तर घेऊन या छंद, माझे माझे, हे माझं ते माझं. नाही ना, सांगाची कवडी गेली नाही, तू नेणार आहे का असा प्रश्न कधी आत्मस्वरूपाला धरून हो स्वतःच्या आत्म्याला, परमात्म्याला किंवा जीवाला विचारला आहे का? म्हणून त्या जीवानं अंतर्मुख होणं गरजेचं आहे. नित्य दृष्टी जी आहे ती भगवत स्वरूपाला जाणून घेण्याकरता तत्पर असते महाराज, आणि अनित्य दृष्टी आहे ती येरती भगवत स्वरूपाच्या व्यतिरिक्त असणार जेवढं जेवढं म्हणून तुमच्या आमच्या नजरेला येत आहे त्याच्यामध्ये आहे ती. आणि भगवत स्वरूप या चराचरामध्ये हो कळण्याकरता सांगितलेलं आहे. देव जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही कोठे उरला. पण त्या दृष्टीनं जर बघशील तर देव चराचरात आहे. कारण पहिला प्रश्न विचारला देव कुठे आहे, त्यावेळेस उत्तर मिळालं देव कुठे नाही. खांबावरी लाथ मारिली दुर्जने, स्तंभातून प्रगटले नारायण. नाही का, त्याला विचारलं कुठं आहे तुझा नारायण, म्हणे कुठं नाही माझा नारायण. तर हिरण्यकश्यपूला सांगितलं विचारलं या खांबात आहे का, तर त्यावेळेस भक्तानं सुद्धा उत्तर दिलं हो या खांबामध्ये सुद्धा आहे. त्या खांबावर लात मारली. म्हणून देव जरी अनंत स्वरूपाने नटलेला असला तरी तुझ्या चित्तात आहे का? ज्याच्या चित्तात बसलेला आहे त्याला अनंत स्वरूपाने तो अनुभूतीला येईल. आमच्या चित्तामध्येच बसलेला नाही तर कसा अनुभूतीला येईल? देव मंदिर आणि कळस दगडाचाच आहे, परंतु त्याच्यात जे देवत्व आहे ते देवत्व तुझ्यात असावं म्हणजे त्या मूर्तीत नजरेत येईल. अन्यथा मूर्ती ही मूर्तीच आहे, ती बोलणार नाही. परंतु भाव प्रबल असेल तर नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. नंदी कधी दूध देत नाही, पण नंदीचं सुद्धा दूध काढलं का नाही? देवाकारणे भाव तस्मात. त्याच्याकरता अंतःकरणात आपल्या भाव बळकट असणं गरजेचं आहे. आणि ज्यानं खूनगाठ बांधलेली आहे त्यांनीच म्हणावं बंधनाचा तोडू फासा आणि देऊ आशा टाकू नये. तुम्हा आम्हाला जी बंधनं लादलेली आहेत ती बंधनं कशाची आहेत? बाईच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर कशाचं बंधन आहे? जीवाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर कशाचं बंधन आहे? तुकोबार आहे मार्मिक शब्द, मुक्त होता परी बळे झाला बद, घेऊनी या छंद माझे 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 माझे. मुक्तच आहे. आणि त्याची जर कास धरली आणि त्या मुक्त स्थितीला धरून जर विचार करत असतील तर ती मुक्ती ऑटोमॅटिक त्या ठिकाणी हो परिणित झाल्याशिवाय राहणार नाही, अनुभूतीला आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तर त्यांनी म्हटलेले तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी, सगळं सोडून दिलेलं आहे. मग काय राहिलेलं आहे? तू अन मी देवा
एकच तर मग पूजा कुणाची सांग करू. देव जळी स्थळी तुनी भरुनी उरला, रीता ठाव नाही कोठे उरला. सगुण निर्गुण एक तरी मग मूर्ती कुणाची ध्यानी धरू. कोणाची मूर्ती ध्यानामध्ये धरू? नाही का, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. तू आहे त्या स्थितीमध्ये जर भगवत स्वरूपाचं चिंतन करत असेल, नका भगवत चिंतन करू तुम्ही. मी कोण आहे याचा जरी शोध घेतला ना तर पुष्कळ झालं महाराज. मी आहे कोण ऐसा शोध घेऊन होय वेगळा पटकन. तुला रे बाबा मोक्ष मिळेल पटकन. मोक्ष मिळवायचा. मोक्ष म्हणजे काय? उपाधी टाकून द्यायची. मोक्ष म्हणजे काय? बंधन झुगारून द्यायचे. द्यावे लागतात का? होत असतील. बंधन झुगारून द्यावे लागतात का? मोकळे मुक्त होत असतात? नाही ना, बंधनच नाही महाराज. लादून घेतलेले हे दुष्परिणाम आहेत. म्हणून जीव आणि जीवात्मा ईश्वराला सोडून नाही. म्हणून तर म्हणावं लागलेले कशीद यतती सिद्ध. एखादाच विरळा त्या स्वरूपापर्यंत जाऊ शकतो. आणण्याची गत नाही महाराज. अर्जुनासारखा एकनिष्ठ भक्त नाही, म्हणून त्याला भगवंताने दिव्य दृष्टी बहाल करून त्याला यथार्थ स्वरूपाचा, कारण ते पूर्वीचे सुद्धा नर नारायणाचे जोडी आहे. म्हणून आपल्यालाही ती गती प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर जे नित्य आहे त्या नित्यकड सततन कीर्तयंतो माम. सतत त्या भगवंताचं चिंतन करणं गरजेचं आहे. कोणत्याही स्वरूपाने का होईना. पत्रम फुलम पुष्पम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. कोणत्याही पान फूल फळ काही वाहा, पण मला म्हणून वाहा. मी वाहतो म्हणून नका वाहू. काय मी वाहतो म्हटलं तरी उपाधी आहे, नाही का. मला वाटतं जनकाच्या दरबारामध्ये, अष्टवक्रच व्याख्यान आहे ते, जनकाच्या दरबारामध्ये ज्यावेळेस अष्टावक्र गेलेला आहे, नाही ना, शुकाचार्याचं उदाहरण येते. हा, नाहम देहो नाहम मनुष्य नाहम यक्ष. मी कोणीच नाही. मग कोण आहे? तर अहम ब्रह्म आहे. ब्रह्म स्वरूप आहे म्हणजे कोण आहे? देव स्वरूप आहे, ईश्वर स्वरूप आहे. म्हणजे कसल्याही प्रकारची उपाधी नाही. मग ती उपाधी त्यांनी झिडकारून दिलेली आहे. मी शुक आलो जोपर्यंत म्हणतात, म्हणे ती उपाधी टाकून ये, नाही का. कसं काय हो? म्हणे ते मी धरलेलं आहे ते सोडून ये. आणि आपला व्यवहार तर सगळा मीला धरून चाललेला आहे. मला बाबांनी चांगलं म्हणावं, मला बाबांनी रोज बुक्का लावा माझ्या कपाळाला, बाबांनी माझ्या पुढं पुढं केलं पाहिजे, नाही का. बाबांनी मला सतत विचारलं पाहिजे, खुशाल आहेत का, बरं चाललंय का. काडी लाव तुझ्या त्यात बऱ्याला आणि चांगल्याला. ती याच्या करता बसलेले आहेत काय? त्यांनी संसार झाडून टाकलेला आहे. झडझडून त्यांनी अंतःकरण पूर्वक त्यांनी सर्वस्वाचा त्याग केलेला आहे आणि या ठिकाणी विराजमान झालेले आहेत. आपण पूर्ण दिवस देऊ शकत नाही. ही कमतरता आहे, न्यूनता आहे आपल्या जीवनामधली. म्हणून नित्य जी ज्ञान दृष्टी आहे ती जागृती स्वप्न सुषुप्ती सगळ्या अवस्थेमध्ये ती तुमचं आमचं दिग्दर्शन करणारी आहे, आपल्या अनुभूतीला येणार आहे. स्थूल सूक्ष्म कारण महाकारण देहामध्ये सुद्धा हो ती नित्य ज्ञान दृष्टी आहे. आणखीन वेगळ्या स्वरूपाने सांगू का, नित्य ज्ञान दृष्टीच अशी आहे महाराज, झोपेतून उठवणारा कोण आहे?
झोपी लावणारा कोण आहे? उठल्यानंतर पूर्व स्मरण करून देणारा कोण आहे? तो नित्य आहे. आणि म्हणून असं नित्याचं आचरण करणारा दुर्मिळ अशा प्रकारचा आहे. माऊली सांगतात हरिपाठावर, नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. हे असे क्वचित विराळे आहेत. आणि अनित्य ज्ञानदृष्टीचा जर विचार केला तर आपण जिकडं जाऊ, जिकडं पाहू, झोपेत जाऊ, स्वप्नात जाऊ, कुठं जरी गेला तरी ती अनित्य असणारी दृष्टी आहे. ती दृष्टी आपल्याला अधोगामी अशा प्रकारची ठरते, ऊर्ध्वगामी ठरत नाही. माऊलींचा एक श्लोक आहे, मध्य तिष्ठन्ति राज अधो गच्छन्ति हो तामसः. हा, मध्ये रजोगुण आणि सत्वगुण प्रधान अशा प्रकारचा आहे. ऊर्ध्व गच्छन्ति सत्वस्था. जी बोलायचंय ती बाबाजींची कृपा आहे, देवांची कृपा आहे, विठ्ठलनाथ बाबांची कृपा आहे. प्रपंचामध्ये राहून सुद्धा जर अंतःकरणामध्ये औदासीन्यता जर असेल, प्रपंच करता करता परमार्थाची गोडी जर चित्ताला लागत असेल तर आपलं परम भाग्य आपण समजायचंय. कारण एवढ्या मोठ्या अंधारातून प्रकाशाचा किरण आपल्याला दिसावा, खूप भाग्यवान आपण आहोत. आणि त्या भाग्याचे वाटेकरी तुम्ही आम्ही सर्वजण आहोत, जे या धर्म मंडपात येतात. कृष्णदेव बाबांनी किती सायास केले असतील, राम 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 राम. आपल्याला सन्मार्गाला लावण्याकरता देवाने सुद्धा त्यांच्यावर उपकार केले, ईश्वराने. मी लहान होतो ह्या मुलावानी, बाबांना पिअरलेसचा प्रकार घडला आणि असंच मग थोडं वाकडं झालं. त्यावेळेस आता जसे उद्विग्न होतात माणसं, त्यावेळेस बाबा उद्विग्न झाले का? नाही, उद्विग्न झाले नाही, परंतु साधना मात्र सोडली नाही. आणि साधना करण्याकरता विठ्ठलनाथ बाबांकड त्या ठिकाणी त्यावेळेस पांडुरंग महाराज सुद्धा होते. आणि तुम्ही आम्ही सगळेजण ज्याला वेडा म्हणतात ना, पांडुरंग पाटील, त्या पांडुरंग पाटलाचे वडील होते विठोबा पाटील. आईचं नाव त्यांच्या रुक्मिणी, आणि खरोखर विठ्ठल रुक्मिणी जोडी होती ती. त्यांचं हलवायचं दुकान होतं. बाबाजी त्या ठिकाणी गेले का त्या विठोबा पाटलानं स्वतः त्यांच्या हाताला धरावं, त्यांना योग्य आसनावर बसावं. बाबा तुम्ही या ठिकाणीच बसून राहा. बाबांनी म्हणावं, नाही बाबा, तुझ्याकडे अनेक गिऱ्हाईक येतात, माझी अशी अवस्था पाहून तुझ्याकडे गिऱ्हाईक कमी होतील, माझी सोय खळ्यात कर म्हणे. मोडकी चिरेमवळी सप्पर होतं, झोपडी होती. त्या झोपडीमध्ये विठोबा पाटलांनी बाज टाकून दिली, आणि त्या बाजेवर बाबा झोपत असायचे. आम्ही शाळेत येताना बघायचो, आम्ही दर्शनाला जायचो. तर मला सांगायचं कशा करता, त्यांनी एवढ्या चिरेमवळी परिस्थितीमध्ये सुद्धा साधना सोडली नाही. उशालाच त्यांच्या गाथा किंवा ज्ञानेश्वरी असायची, आणि सारखं वाचन असायचं त्यांचं. आपण गेलं रे गेलं, मोठं तो क्षण जर आठवला तर अजून डोळ्याला पाणी येतं. तंबाखू खायचे ते, तर त्यावेळेस ह्या नव्हत्या, पुढे नव्हत्या. बाजारातली ती काडीयुक्त असे या प्रकारची असायची, आणि बाबांची त्यांची खूप सलगी असायची. बाबांनी एक काडी काढावी त्यांना द्यावी, त्यांनी एक काडी काढावी यांना द्यावी, असं नव्हतं, असं नव्हतं. मला सांगायचं कशा करता, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी त्यांची साधना सोडली नाही, तेव्हा ही स्थिती प्राप्त झालेली आहे. आणि आपल्याला
जर अशा प्रकारची स्थिती प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर या ठिकाणी माऊली सांगतात, आता आत्मप्रभा नीच नवी करोनिया ठाण दिवी. ठाण म्हणजे अनुष्ठान, निर्धार, निश्चय. आणि निर्धार आणि निश्चय हा मनाने करावा लागतो का बुद्धीनं करावा लागतो का चित्ताने करावा लागतो? जसा रणक्षेत्रावर युद्ध करण्याकरता गेलेला योद्धा जसा निश्चय करत असतो मरण किंवा मारीन, हा भाव त्याच्या ठिकाणी हो सदृढ अशा प्रकारचा असतो. आणि त्या भावावर आरूढ होऊन असतो. जरी त्या ठिकाणी शत्रू बरोबर युद्ध करण्याची वेळ आली तरी त्या ठिकाणी युद्ध करण्याकरता तत्पर असतो. जर त्यांनी शत्रूवर शस्त्राचा मारा केला तर विजय स्त्री आपल्याला मिळेल, आणि नाही केला आणि शत्रूंनीच आपल्यावर घात केला तरी सुद्धा विजय स्त्री आपल्यालाच प्राप्त होईल, हा भाव त्यांच्या ठिकाणी राहत असतो. तसा आपलाही भाव जर त्या स्वरूपाचा असेल तर नक्कीच आम्हाला हे अवलोकन झाल्याशिवाय राहणार. जसं तुम्ही आम्ही रात्रंदिवस प्रपंचाची सेवा करण्याकरता, वस्तू प्राप्त करण्याकरता जसे नेटानं सायास करतो, कष्ट करतो, तेच जर भगवत स्वरूपाची प्राप्ती होण्याकरता जर आपण तसेच प्रयत्न नेटाने झटून जर केले तर नक्कीच आपल्याला ती दिशा सापडल्याशिवाय राहणार नाही. कारण आपण एकदा घराच्या बाहेर पाऊल टाकला, कपडे घातले आणि घराच्या बाहेर जर निघाला, बाहेर निघत असताना मंदिरामध्ये जाऊन देवाचं दर्शन घ्यायचं एवढीच इच्छा असते, परंतु डायरेक्ट मंदिरामध्ये जातो का? नाही ना. जोडीदार भेटतात मध्येच, हॉटेलमध्ये चहा घेतो नाही का, इकडल्या तिकडल्या गप्पा होतात, आणि मग झाली आठवण तर देवळात जातो. बर गेला तर थांबतो का तिथं? थांबतच नाही महाराज. बर लांबून हात जर जोडावे तर लोक म्हणते नाही काय एवढं काय घाई वयाच्या पाठीमाग, निदान मंदिरात तरी जावं ना. बर गेला इकडून तिकडून लाज काज, घंटा वाजली, अहो निदान त्या घंटा वाजल्यानंतर ज्या लहरी निर्माण होतात त्या लहरी बंद होईपर्यंत तरी निदान त्या देवाचं दर्शन घे. आपल्याला त्या वाजलेल्या घंटीच्या लहरी सुद्धा बंद होत्या न होतं तोच थेट मंदिराच्या बाहेर असतो. जो निनाद चाललेला आहे, घंटी वाजली, त्याच्यातून जो आवाज आला त्या आवाजाचं लक्ष, त्या आवाजाकडे लक्ष दिले का आपण कधी? घंटी वाजली आणि देवाला हात जोडले, याचं नातं काय आहे? ती नाद ब्रह्म आहे. त्या नाद ब्रह्मामध्ये आपण आपला स्वर कधी मिळवला काय, मिसळला काय? आणि जर एखाद्या महान भाग्यवंतानं त्या लहरीमध्ये आपलं अंतःकरण ओतलं असेल, आपलं चित्त त्याच्यामध्ये ओतलेलं असेल तर नक्कीच त्याला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. देव आशानं पावायचा नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही का, देव आशा तशाने मिळतच नाही महाराज. कसं काय भेटल? चालता चालता हे एक दगड ही ग, ते एक दगड ही गण बारी पजायला गेली, कसं काय तिथं देव प्राप्त होईल का? नाही महाराज. अंतःकरणापासून त्याला जर हाक मारली तर तो नक्कीच धावून येणार आहे. हो, हाके सरसी उडी घालून या स्तंभ फोडी, घालून या स्तंभ फोडी. किंवा द्रौपदीचं चिरहरण होत असताना तिनं सुद्धा धावा केला, कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावी येला, नाही का. तर त्या ठिकाणी भगवंत आले का नाही? कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, त्याला द्वारकेला जावं लागलं, द्वारकेतून यायला काही उशीर लागन का नाही? पण नेटानं ज्या वेळेस हाक मारलेली आहे त्यावेळेस मात्र वस्त्रहरणे वस्त्रे कैची झाली समावली. हो, त्या ठिकाणी वेळ लागला का? नाही. तसं तुमच्या आमच्या जीवनामध्ये केवढं काही जरी संकट आलं तर तुम्ही त्याला जर हाक मारली ना, तो नक्कीच मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया किंवा योगक्षेम त्याचा, जाणे जड भारी वाट दावी करी,
धरोनिया भगवंत हाच गुरु स्वरूपामध्ये आपल्याला वाट दाखवण्याकरता येत असतो. म्हणून तर पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. म्हणून आपण ते करण्याकरता देवाची प्राप्ती नका का होईना, देव नका का अनुभूतीला येईना, पण समाधान मिळण्याकरता तरी प्रयत्न करणं गरजेचं आहे का नाही. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा किंवा हवा तृष्णेची या. म्हणून अशा तृष्णा मनशा ह्या जीवाला मोहामध्ये टाकणाऱ्या अशा प्रकारच्या आहेत, नाही का. अविवेक कल्प मच्छर उन्मत्त दंभ द्वेष अज्ञान महा, काम क्रोध मद मत, काम क्रोध लोभ हा हा ही विकल्प आहेत महाराज. आणि हे विकल्प फार आडवे येत असतात. म्हणून तर म्हणले कल्प विकल्प तांदूळ धुतले ग, मला भजनाला जावा असे वाटले, पाय पोळत मंदिर गाठले ग, मला भजनाला जावेसे, प्रेम हारीचे हृदयात दाटले ग, मला भजनाला जावा असे वाटले. हे वाटावं आणि वाटण्याकरताच हा देह आहे. देवे दिला देह भजना गोमटा, भोजनाचा सुकाळ तर सर्व योनीमध्ये आहे. बाबालाही रंगून सांगत असायचे. आलं नि बसलं का त्यांच्याजवळ म्हणजे काय ताजा माल आहे, असा ताव मारायचा, असा ताव मारायचा. आणि लगी उदाहरण सांगलं, इतका ताजा माल आहे, वाफा निघात्यात म्हणजे त्याच्यात. सकाळी रोज रस्त्याच्या कडाला भ्रमंती करणारे जे असतात ना, त्यांना तो ताजा माल पाहायला भेटतो. काय ताजा माल आहे. पण ज्या वेळेस ज्यानं तो माल टाकला तो मंदिरामध्ये आला आणि बाबाजींपाशी बसला आणि बाबाजींनी विचारलं काय जेवण बिवण वगैरे, तयारच आहे घडी. येथेच ताव मारतो. ताव मारल्यानंतर महाराजांनी चांगला सत्कार केला म्हणून त्या ठिकाणी मन रमलं. कशाने? सत्कार केला म्हणून, खायला दिलं म्हणून. नाही तर कोण बाबा, काही त्याचं घेणं नाही देणं नाही काय नाही, पण आम्हाला चांगलं म्हणले, आमच्या तोंडावरून हात फिरवला म्हणून रमला. संध्याकाळी सुद्धा बाबाने सांगितलं पुरणपोळीचा स्वयंपाक आहे बरं का आज, मस्तपैकी पुरणपोळीचा ताव मारला. आणि मग सकाळी ज्या वेळेस उठला, आता बाबाजींना उठायची 3 वाजताच उठायची सवय. 3 वाजता उठले का 3:30ला आंघोळ करायची आणि 4ला चिंतनाला बसायचं. चिंतनाला बसले रे बसले का ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण देहाते सांभाळी, नाही का. माझं आणि तुझं जो प्रकार आहे तो लगेच स्थिर होतो. आणि हे महाशय उठले गेले, प्रातर्विधीला जाऊन आले, लांब जा अंधारात होता म्हणून जवळच रस्त्यावर बसले. सकाळी ज्यावेळेस त्यांना निरोप दिला त्यावेळेस ते असा उपरनं घेतलं ना असं लावून चालले ते. त्यावेळेस ती विष्ठा बोलायला लागली. बाबाजींनी दृष्टांत सांगितलं, ती विष्ठा बोलायला लागली. का रे बाबा नाकाला उपरनं लावलं, बदर लावला. मी काल दिमाखात टोपल्यामध्ये बसलेली होते, दिमाखात पातेल्यामध्ये होते, गरम गरम होते. त्यावेळेस तू मला ताव मारला माझ्यावर आणि आता मला इथं टाकून दिलं आणि नाकाला पदर लावून चाललास म्हणे. का बरं असं? घे ना, घे जरशी घे याच्यातलं. मला माझा दृष्टांत समजला. मला सांगायचं कशा करता? साधूंच्या संगतीत जायचं आहे ना, तर आपलं सुद्धा सदेदा आचरती श्रेष्ठ हा तत्ते देवे तरोजना हा. आपल्याला उद्धारून जायचं आहे ना, ते करतात तसं आपण जर केलं तर नक्कीच आपला उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. उद्धार व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचंय? मुक्त व्हायचं म्हणजे काय करायचंय? मोक्ष मिळवायचा म्हणजे काय करायचं? नाही का. उपाधी रहित असा निर्विकार काहीच संसार नाही तुम्हा. म्हणून काय करावं तर ही आत्मप्रभा
आत्मकृपा, संत कृपा, ईश्वर कृपा, श्री गुरु कृपा ही अस्तित्वात आहे, नजदीक आहे, आपल्या जवळ आहे. फक्त आपल्या आत्म्याची कृपा आपल्यावर व्हावी आणि आपण त्या मार्गाने जाण्याचा जर प्रयत्न केला तर माऊली सांगतात, आत्मप्रभा निच नवी करोनिया ठाण दिवी, जो इंद्रिया ते चोरून जीवी, तयाशीच पाहावे झालेली सेवा. गुरुवर्य कृष्णदेव बाबांच्या चरणी समर्पित करू. प्रभू प्रिय असणारे तुम्ही, प्रभू महेशाची या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती. जरी उथळपणाने मी काही बोललेलो असलो तर ते न्यूनते पुरते अधिकते सरते, करून घ्यावे तुमते विनवित वासे. देवानं मला संधी दिली बोलण्याकरता. उजळले भाग्य आता अवघी चिंता, वारली म्हणून येईल तसं या ठिकाणी बोलण्याचा, विचार मांडण्याचा तुमच्या समोर प्रयत्न केला. झालेली सेवा त्यांच्या चरणी समर्पित करू आणि वाणीला विराम देऊ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव